नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की पदवीधर मतदारसंघ, त्याच्यानंतर शिक्षक मतदारसंघ, या सगळ्या मतदारसंघांच्या निवडणुका माझ्यामध्ये पुढच्या 5-6 महिन्यामध्ये आहेत. हे मतदारसंघ का बनवले आहेत हेच मला आजपर्यंत कळलेलं नाही आहे, की हे मतदारसंघ का बनवलेत. आणि ह्या मतदारसंघामधनं जी लोकं निवडून येतात हे पदवीधरांचं खरोखर काम करतात का? हे शिक्षकांचं खरोखर काम करतात का? मग हे मतदारसंघ का म्हणून केलं? म्हणजे आता प्रकाश जावडेकर भाजपचे इकडे पदवीधरचे MLC होते. त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील झाले. त्याच्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे हे श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव होते. आणि त्याच्यानंतर आता अरुण अण्णा लाड सांगलीचे ते होते. ही सगळी जी मंडळी आहेत ही माझ्या म्हणजे ही सगळी जी आहे ही पदवीधरची आहेत. तशीच शिक्षक मतदारसंघाची आहेत. तर ही जी पदवीधरमधली जी ही लोकं आहेत यांनी पदवीधरांसाठी काय काम केलं आणि पदवीधरांसाठी काय काम केलं आणखीन, म्हणून मग हे यांना पदवीधरमध्ये यांना निवडून दिलं तर आपण काय केलं. आणि मग पदवीधर म्हणजे साधारणतः तरुण लोक त्याच्यामध्ये असतात, कारण दर 6 वर्षांनी ती यादी बदलत जाते. आणि दर 6 वर्षांनी ती यादी बदलत गेल्यानंतर त्या ह्याच्यामध्ये नवीन लोक येतात. मग नवीन लोक येतात म्हणजे ही मेजॉरिटी ही लोकं बरीचशी साधारणतः 35-40च्या घरातली यंग लोकं असतात सगळी, किंवा नुकतेच ग्रॅज्युएट झालेले असतात. आज आपल्याकडे उद्योगधंदा, त्याच्यानंतर नोकरी, बेरोजगारी वगैरे हे बरेच वर्षापासून चालू आहे. काय, कारण आपली 150 कोटीची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला आपल्याला काहीतरी कॉन्क्रीट हे पाहिजे. आता 10 वर्षामध्ये 10-12 वर्षामध्ये BJP सरकारने बऱ्यापैकी काही योजना केल्या आहेत, पण जे हे होतं आहे मशिनायझेशन होतं आहे किंवा कॉम्प्युटरायझेशन जे होतं आहे त्याच्यामुळे खूप लोकांची कामं कमी झालेली आहेत. त्यामुळे खूप लोकांचं रोजगार बुडालेला आहे. तसंच आता AIमुळे सुद्धा रोजगार जाणार आहेत असं म्हणतात. बघू काय होतं आहे ते. पण ह्यासाठी हे जे पदवीधरमधनं जे आपण आजपर्यंत लोकं निवडून दिली यांनी पदवीधरांसाठी काय केलं. म्हणजे माझा अगदी म्हणजे मी जरी भाजपचा असलो किंवा संघाचा जरी असलो तरी माझा हा एक प्रश्न आहे की इवन नितीन गडकरीसुद्धा हे पदवीधर मतदारसंघातून पूर्वी निवडून येत होते. पण पदवीधर मतदारसंघातून यांनी पदवीधरांसाठी काय केलं. म्हणजे पदवीधरांना नोकऱ्या मिळण्यासाठी ह्या लोकांनी काही केलं आहे का? यांनी कुठे आंदोलन सोडून द्या, पण यांच्याकडे कोणी गेलं तर हे नीटसुद्धा बोलत नाहीत, ही अशी यांची काही लोकांची तक्रार आहे. म्हणजे मागे तर एक पुण्यातला हे होता, आमदार होता, त्याच्याकडे मी स्वतः गेलो होतो माझ्या मित्राबरोबर. त्याच्याकडे एका कामासाठी, साधारणतः एक 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर त्यावेळेस त्याच्याकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारला की तुमचे लोकनेते काय करत आहेत. अरे लोकनेत्यांचा आणि त्याचा म्हणजे लोकनेत्यांकडे म्हणजे तुम्ही कामं करायची नाहीत का? तुम्ही कामं करायची नाहीत का? तर अशा पद्धतीचं हे असेल तर मग ह्या पदवीधर किंवा आता शिक्षक मतदारसंघातली जी लोकं आहेत, या शिक्षक मतदारसंघातली जी लोकं आहेत, हे शिक्षक मतदारसंघातनं हे शिक्षकांचे आज एवढे प्रॉब्लेम्स आहेत. शाळांना काय म्हणतात त्याला, अनुदान मिळालेल्या शाळांना सुद्धा अनुदान वेळेवर मिळत नाही, किंवा त्या लोकांचे पगार होत नाहीत, किंवा त्यांचे पगार झाले तरी जे मॅनेजमेंट आहे ते पगारातनं पैसे काढून घेतं आहे. अशा कितीतरी गोष्टी आहेत ह्या ह्याच्यामध्ये, पण याच्यावर कोणी काहीच बोलत नाही. मग आता आपल्याला समजा पदवीधर मतदारसंघामधनं आपल्याला हे पाहिजे असेल तर चांगला माणूस आपल्याला तिथे जो पदवीधरांची बाजू मांडेल. आज तुम्ही मला सांगा, चंद्रकांत पाटील होते, प्रकाश जावडेकर होते, की श्रीनिवास पाटलांचे चिरंजीव होते, किंवा अरुण अण्णा लाड होते, किंवा तिकडे तुमचे यात म्हणजे मी पश्चिम महाराष्ट्रातला देतो, पण कोकणातली सुद्धा लोकं होते, किंवा आता तुमचा सत्यजित तांबे आहेत नाशिकच्या उत्तर महाराष्ट्रामधनं, आणखीन तुमचे काय नाव त्यांचा, संभाजीनगरचे विसरलो, नाही लातूरचे ते, तर ते आहेत. ही जी सगळी लोकं आहेत काय, या सगळ्या लोकांनी कधी कुठे युवकांचा मेळावा घेतला आहे का?
पदवीधरांचा मेळावा घेतला आहे का, डिप्लोमा होल्डरचा मेळावा घेतला आहे का, 4 डिप्लोमा होल्डर किंवा 4 पदवीधरांना कधी कुठे नोकऱ्या लावल्या आहेत का, किंवा सभागृहामध्ये यांच्या बाबतीत कोणी आवाज उठवला आहे का? फक्त तिथे ते MLC होऊन तिथे जाणार, बसणार. आणि म्हणून यावेळेस आपल्याला चांगला उमेदवार पाहिजे, यंग उमेदवार पाहिजे, ज्याला तारुण्यातली काही माहिती आहे. म्हणजे आज प्रॉब्लेम्स काय आहेत, कॉम्प्युटरायझेशनचे प्रॉब्लेम्स काय आहेत, AIचे प्रॉब्लेम्स काय आहेत, नुसते नॉन टेक्निकल ग्रॅज्युएट्सचे प्रॉब्लेम्स काय आहेत, काय यांना पुढे संधी काय आहे, यांना मार्गदर्शन काय आहे. मला तुम्ही सांगा, मी जेवढी नावं घेतली, आणखीन पण नावं मी भरपूर घेऊ शकतो, पण ह्या सगळ्या लोकांना पदवीधरांबद्दल काही आस्था त्यांनी कुठे दाखवली आहे का? मला एक सांगा तुम्ही. माझ्या माहितीप्रमाणे मी तर कधी कुठे कोणाचं किंवा विधान परिषदेमध्ये कोणी याच्यावर आवाज उठवलेला आहे कुठेही नाही, कुठे कोणी इंटरव्ह्यू दिलेला आहे असं मी कुठेही बघितलेलं नाही. त्यामुळे ह्यावेळेस पदवीधर मतदारसंघामध्ये ज्याला कोणाला मत द्यायचं आहे आपल्याला, काय तो माणूस तेवढा ताकदीचा पाहिजे, तरच त्याला मतदान करायचं. नाही तर त्याच्यातला जो चांगला आहे, जो जेन्युइनली हे आहे की त्याला निदान शिक्षणाचं नॉलेज पाहिजे. माझ्या दृष्टीने महाराष्ट्रात कॉलेजेस किती आहेत, तुमच्या पश्चिम महाराष्ट्रात कॉलेजेस किती आहेत, कुठली कॉलेजेस चांगली आहेत, कुठले आहेत, कॉलेजेसचे जे प्रॉब्लेम आहेत. आज बरेच म्हणजे मी ते सातारून आपण जेव्हा येतो तेव्हा माझ्यामध्ये गौरीशंकर म्हणून कुठली तरी संस्था आहे उजवीकडे, सातारून कोल्हापूरला येत असताना, म्हणजे पुण्याहून कोल्हापूरला जात असताना उजवीकडे एवढी मोठी संस्था आज बंद पडलेली आहे. मग ते बंद पडलेली जी लोकं आहेत त्यांच्या शिक्षकांसाठी तो शिक्षक मतदारसंघातला माणूस काय करतो आहे? जी मुलं तिथे पदवीधर होऊन बाहेर पडलेली आहेत, आज तुम्हाला मी सांगतो, गल्लोगल्ली इंजिनिअरिंग कॉलेज, गल्लोगल्ली MBA कॉलेजेस झालेत. हे एवढे सगळे MBA आणि एवढे सगळे इंजिनियर्स होऊन हे पुढे काय करणार आहेत? याचा कुठेच कुठला पदवीधरवाला किंवा कुठला शिक्षक विचार करत नाही. आज प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीज ज्या आहेत, प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीजमध्ये 8 आणि 10 हजार रुपयाच्या पगारावर लोक शिकवतात. काय क्वालिटी शिक्षण देणार आहेत ते? त्यामुळे पदवीधर मतदारसंघासाठी म्हणून खूप चांगलं नेतृत्व पाहिजे आपल्याला, किंवा आपण नेतृत्व घडवायला पाहिजे. आणि त्या नेतृत्व असं पाहिजे की ते पदवीधरांसाठी त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघासाठी आपल्याला आणि शिक्षक मतदारसंघासाठी आपल्याला, शिक्षक म्हणजे तो शिक्षक पाहिजे, शिक्षकांचे दुःख त्याला समजलं पाहिजे. त्याची क्रायटेरिया पण फार भयंकर आहेत. मला आश्चर्य वाटतं त्याचं. आज एवढंच. धन्यवाद.